बघा, एक तुम्हाला सांगतो, आज जे महत्त्वाचे विषय या राज्यात आहेत, मग ते बीडचा आक्रोश असो, परभणीचा असो, ह्या सगळ्यांवर विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळेच महाविकास आघाडी म्हणून रस्त्यावर उतरलेलो आहोत. आणि मुख्य गोष्ट हीच आहे, की लोकांचं ऐकायचंच नाही, असं राज्य सरकारने ठरवलंय का? हे देखील त्यांनी एकदा सांगावं. आम्हाला अजूनही आशा आहे, अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांकडून, की ज्यांनी हाऊसमध्ये सांगितलं, की आम्ही विरोधी पक्षांसोबत काम करू महाराष्ट्राच्या हितासाठी. काही आम्ही चांगले सजेशन देत असू, आम्हाला सांगा, बरं आहे, चुकीचं आहे, वाईट आहे. सांगा, स्पष्टपणे सांगा. राजीनामा देत नाहीत, नैतिकता म्हणून त्यांना प्रोटेक्शन कोणाचं आहे? मंत्रिमंडळात कुठच्या हे प्रोटेक्शन आहे? आणि आमच्याकडे असे जेव्हा आरोप झाले होते, तेव्हा उद्धव साहेबांनी जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांना काढून टाकलं होतं. ठीक है, 2,500 करोड़ का आप आरोप लगा रहे हैं टैक्स नया मुंबई के ऊपर आएगा, क्या पूरा मामला है, क्यों आप इसे? एक मुंबईकर होने के नाते मुझे यही दर्द है कि मुंबई की आवाज आज इस राज्य सरकार में सुनाई नहीं देती है। कोई सुनने के लिए तैयार नहीं है। अगर आप देखें तो रास्तों के बुरे हाल है, हर जगह खोद के रखा है, हर जगह डिगिंग चल रही है, कभी सीवर लाइन